राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापलं असून शिवसेनेचे ठाण्याचे खासदार नरेश म्हस्के यांनी समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांच्या वक्तव्यावर तीव्र आक्रमक भूमिका घेतली आहे। महापुरुषांचा अपमान करणाऱ्या वक्तव्यांमुळे देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी केली असून राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना याबाबत पत्राद्वारे औपचारिक मागणी केल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। अबू आझमी यांनी आमदार असताना घेतलेल्या शपथेला विरोधाभासी अशी वक्तव्य केल्यानं आझमी यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा द्यावा अशीही त्यांनी मागणी केली आहे। म्हस्के यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं की महापुरुषाचा अपमान करणारे जे कोणी असतील त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे। अशा वक्तव्यामुळे दोन धर्मात आणि समाजात तेढ निर्माण होऊ शकते आणि त्यामुळे देशातील शांतता आणि सुव्यवस्थेला धोका निर्माण होतो। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबत कडक आदेश दिले असून अशा प्रवृत्तींचं समर्थन करणाऱ्यांना वेळीच ठेचलं पाहिजे, पोलीस ठाण्यात डांबलं पाहिजे आणि त्वरित कारवाई झाली पाहिजे असंही त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं। मी आमच्या महापुरुषांचा अपमान करणाऱ्या माणसांची जी भलामण करतोय, एक प्रकारे त्यांनी देशद्रोहच केलेला आहे। देशाच्या विरोधात, हिंदुस्थानच्या विरोधात ज्यांनी देशावर आक्रमण केलं, हिंदूंची मंदिरं तोडली, महिलांचा अपमान केला, गावं लुटली, छत्रपती संभाजी महाराजांचा 40 दिवस क्रूर असे त्यांच्यावर अत्याचार केले, आपला धर्म परिवर्तन करत नाहीत म्हणून अशा माणसावरचं भलामण जो करणं आहे हे देशाच्या विरोधात काम आहे आणि म्हणून अशा अबू आझमीवरती गुन्हा दाखल करा आणि तो गुन्हा या ठिकाणी दाखल झालेला आहे। त्याच्यावर जी काही कलमं आहेत देशद्रोहाची आहेत ती कलमं या ठिकाणी दाखल होणार आहेत आणि तशा पद्धतीचा आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे।